तयार झाला आपला मॉर्निंग ब्रेकफास्ट. मिक्स डाळीच्या टिक्या सोबत आहे राजस्थानी स्टाईल कढी. चवीला अप्रतिम लागते. दोन्हीही बनवा आणि खाऊन बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे डाळीची टिक्की. डाळीची टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 1 वाटी चणा डाळ घेतले, 1 वाटी मी उडीद डाळ घेतले, 1 वाटी तांदूळ आहे. हे सगळं मी काल स्वच्छ धुवून रात्री भिजत टाकलं होतं आणि हे बघा आत्ता मी त्याची अशी भरड करून दळून घेतलेलं आहे मिक्सरवरती. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. आता आपण या मिश्रणामध्ये कांदा कापून घेतला, एक मी उभा कापलाय, तर तो कांदा घालून घेऊया. छोटा चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतले, हळद, धना-जिरा पावडर, चवीपुरतं मीठ घालूया. मिरचीचा ठेचा आहे, मिरची कापून घातली तरी चालेल. सगळं मी हाताने बघा चमचाने मिक्स करून घेते. अगदी चमचाने होत नसेल तर हाताने करून घ्या. आपल्याला हे सगळं एकजीव करायचं आहे. आत्ता आपण याच्या टिक्या बनवून घेणार आहोत आणि टिक्कीसोबत खाण्यासाठी मी इकडे राजस्थानी स्टाईल कढी बनवलेली आहे. ही कढी थोडीशी घट्ट असते. हे बघा मी कढी बनवली आहे. गॅसवरती मी पॅन ठेवला आहे आणि आता आपण त्याच्या टिक्या बनवून घेणार आहोत. कारण हे थोडंसं पातळ झालेलं मिश्रण आहे. आपण डाळी दळून घेतल्यात ना, तर थोडंसं पातळ होतं, म्हणून आपण टिक्की अशी सोडून देऊया आणि आतमध्येच तव्यामध्येच आपण त्याला असा आकार देणार आहोत. असा टिक्कीचा आकार येतो. आता आपण टिक्या उलटून घेऊया. हे बघा गोल्डन कलर आलेला आहे. चवीला अप्रतिम लागतात. नक्की बनवा. पौष्टिक आहेत आणि पटकन तयार होतात. फक्त डाळ असते ना, ती रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी तुम्ही हे बनवू शकता. इकडे टिक्या मी उलटवून घेतलेल्या आहेत. कलर पहा कसा आलेला आहे. अगदी गोल्डन कलर आलेला आहे. चवीला अप्रतिम लागतात, खूप छान लागतात. डाळ फक्त रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी तुम्ही हे बनवू शकता. किंवा डाळ भिजवून वाटून ठेवलात ना, तरी कधीही तुम्हाला आठवण आली किंवा झटकन काय तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल तरीही बनवू शकता. तर आता तयार झाले टिक्या, तयार झाले. वापर करा म्हणजे बघा असं तेल खाली निथळून जातं. टिक्या काढण्यासाठी मी चिमट्याचा वापर केलेला आहे. तर चिमट्यामध्ये बघा अशा अलगद उचलल्या जातात आणि जे तेल आहे ना त्याच्यामध्ये एक्स्ट्रा, ते निथळलं जातं. आता मी सगळ्या टिक्या अशाच बनवून घेणार आहे.